आ- आज आपलं या ठिकाणी इयत्ता पहिलीपासून पाचवीपर्यंतच्या सर्व मुलांचं आपण वाचन घेणार आहोत आहे की नाही. आणि हां, या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण मग तो कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनाही बोलवलेलं आहे आपण, आणि इतर ग्रामस्थसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तर मी अध्यक्ष म्हणून आपल्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनाच या कार्यक्रमाचा आपण अध्यक्ष करणार आहोत. मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं. आणि सर्व मुलांना वाचता आलं पाहिजे, याच्यासाठी हा उपक्रम आहे. ज्यांना वाचता येते अशा सर्व मुलांनी या ठिकाणी येऊन वाचन करायचे. एका एकाला ज्याचं नाव घेतलं त्याचं वाचन आपलं होणार आहे आणि त्याच्यानंतर मग पुन्हा रेकॉर्डिंग होणार आहे. तर मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री नरोटे सरांना विनंती करतो की काही सांगायचं असेल त्यांना तर त्यांनी ते सांगावं. बघा, महाराष्ट्र शासनाने वाचणार आहेस का? निपुण महाराष्ट्र क्रांती कार्यक्रमांतर्गत आपल्याला 5 मार्च ते 30 जून पर्यंत हा वाचनाचा उपक्रम घ्यायचे. तर याच्यामध्ये जे विद्यार्थी काही मागे आहेत अभ्यासात त्यांच्यासाठी थोडा वेळ देऊन त्यांना जास्त सराव घ्यायचा आहे, असा हा या वाचनाचा उद्देश आहे, या चावडी वाचन कार्यक्रमाचा. तसेच कोणीही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, कोणताही विद्यार्थी अभ्यासात मागे राहणार नाही, हा उद्देश शासनाने ठेवलेला आहे. तर त्याचे 15-15 दिवसाचे टप्पे पडलेले आहेत. तर आज 5 एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि आपला हा वाचनाचा कार्यक्रम दर 15 दिवसाला होणार आहे. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना वाचन आलं पाहिजे, गणन संख्या ज्ञान आलं पाहिजे, असा हा उद्देश आहे. बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार भागाकार या सर्व क्रिया आल्या पाहिजेत. आणि पालकांनाही समजलं पाहिजे की आपला मुलगा पुण्या स्तरापर्यंत आहे, म्हणून एक पालकाच्या समोर हा उपक्रम घ्यायचा आहे, हा उद्देश आहे त्याच्यामध्ये. तर आज जे पालक आले त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं त्यांचं आपण व्यापकोच्या गजरात स्वागत करू. आणि पालकांना सुद्धा अशी विनंती करतो की आपल्या पाल्यासाठी तुम्ही वेळ द्या, थोडा तरी वेळ द्या. कारण आमच्या मध्ये फक्त 4 तास लेकरू राहतात आमच्या सहवासात. आपल्या घरी दिवसभर लेकरू म्हणजे 18 तास लेकरू तुमच्या सानिध्यात राहते. फक्त 1 तास वेळ द्या आणि आपल्या लेकराला तुम्ही अभ्यासाला बसवा, अशी मी शाळेच्या वतीनं तुम्हाला सर्व पालकांना विनंती करू इच्छितो. कारण घरी लेकराला बघितल्याशिवाय सरनं काय शिकवलं हे विचारायचं तुमचं कर्तव्य आहे. तर तुम्ही सुद्धा आम्हाला काही चुकलं असेल तर तुम्ही सुद्धा सांगायचं आहे. तर आता आपण या वाचनाला सुरुवात करणार आहोत आणि सर ज्याचं नाव घेतील हा वाचनाचा उपक्रम आहे 2री ते 5वी पासून 5वी पर्यंत. तर 2रीचे विद्यार्थी अगोदर वाचतील, नंतर 3रीचे, 4थीचे, 5वीचे असं टप्प्याटप्प्यानं वाचनाचा उपक्रम. चला आज शनिवार सकाळची शाळा. ससुबा लवकर उठला, शेपटी फुगवून आळस देत ससुबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला, अजून रात्र आहे का आई. आईने ससुबाला जवळ घेतले. खुदगुद हसत ससुबा म्हणाला, आई, तुझ्या निशा टोचतील मला. तुड शेपटी हलवत आईने प्रेमानं म्हणाली, अरे अरे वेडूल्या, एक भारत देश आपल्या सगळ्यांचा देश. भारतात उंच पर्वत आहेत, घनदाट जंगले आहेत, लहान मोठ्या नद्या आहेत, नद्यांकाठी गावे आहेत, गावात लोक राहतात. भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात, ते वेगवेगळे सण साजरे करतात. भारतात वेगवेगळी पिके होतात. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखी धान्य पिकतात. हरभरा, तूर, मूग
वाटाणे यांसारखी कडधान्य पिकतात. केळी, डाळिंब चे संमेलन भरले होते. जाई जुई कदळीची सगळीकडे वदळी, झेंडू कदळी आणि जास्वंदी दिसत होते. आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगा स्वच्छ सदरा घालून इकडं तिकडं फिरत होता. सगळीच्या स्वागतासाठी तळ्यातले कमळ डोलत होते. शिंदी गंधाच्या वासाने वातावरण हसऱ्या चेहऱ्याची सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला लाटाने सोनू म्हणतो. सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत. सोनूला लगोऱ्या खेळायला आवडते. मैत्रिणी सोबत ती क्रिकेट सुद्धा खेळत. शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. आजीबाई तिची एक नात होती. दोघांना नाही मांजराची खूप आवड होती. आजीबाईकडे 4 मांजरे होते. एकाचे नाव बोकोबा, दुसऱ्याचं नाव सोकोबा, दुसरं नाव सोकोबा, तिसरं नाव काळोबा आणि चौथा साळोबा. एकदा काय झाले, आजीबाई गेली बाजारात. ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला. शाळेत झेंडावंदन झाले. प्रभात फेरी निघाली. भाषणे झाले. मुलांना खाऊ मिळाला. सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून असं बेत ससोबा म्हणाला, अग आई सकाळ झाली, तू कामाला. शेपटी फुगवून हलवत ते देत ससोबा म्हणाला, अग आई सकाळ झाली, तू कामाला. बाबा तुमचं जायशील किती, पक्ष्यांच्या गोट्या मारशील किती, वाराशी जोशे. कविता नाही वाचायची. माझी नाच सोनी हसऱ्याची चेहऱ्याची सर्वांना आवडली. आम्ही सर्वजण तिला लाडाने सोनी म्हणतात. तो सोनूला खूप मित्र-मैत्रिणी आहेत. सोनीला लगोऱ्या खेळायला आवडते. एका सुंदर बागेत सकाळ फुलांचे संमेलन भरले होते. जाई जुई कर्दळीची. मी आईच्या मागे भून करत एका सुंदर बागेत
होते. जाईजुई कर्दळीची सगळीकडे वर्दळ होती. झेंडू, कण्हेरी आणि जास्वंद दिसत होते. आनंदी पिवळा आणि हिरवा चाफा शांत बसले होते. पांढरा मोगरा स्वच्छ सदरा घालून इकडून तिकडे फिरत होते. सगळ्यांच्या होते. निशिगंधाच्या वासाने वातावरण फुलांचे धाने फुलपाखरांनाही आमंत्रित केले होते. तेवढं तुम्हाला काय फरक दिसतो? तुम्हाला कोणाची सोबत आवडते? कोणता खेळ खेळायला हे तुम्ही कसे ठरवाल? आपल्याला एकमेकांच्या सोबत राहायला आवडते. घरात आपले आई वडील बरोबर आपण राहतो. आपल्या बरोबर आपले शेजारी असतात. मित्रमैत्रिणी भेटले नाही तर आपल्याला करमत नाही. एवढेच काय, मनी माऊ आणि मोती कुत्रा दिसले झाले. मुले गटागटाने खेळू लागली. पिंकी, मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता. पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणाला, अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला. राहुल म्हणाला, काही नकोस तू आमच्या गटात. पिंकी म्हणाली, राज्य आलं तर तू घेत नाही, चिडका आहेस तू. कमाल. एक होता शेतकरी. तो शेतात खूप कष्ट करायचा. शेताभोवती त्याने झाडे लावली होती. त्या झाडावर मधमाशी, कोकिला, खारुताई, चिमणी व कावळा राहत होते. त्या झाडाभोवती मुंग्याही राहत होत्या. त्या सर्वांची खूप मैत्री होती. एके दिवशी एक मुंगी बाहेर फिरायला. 23 रमाई भीमराव आंबेडकर. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे होते. आईचे नाव रखमाबाई असे होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सासरी त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणतात. 1960 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मुंबईतील पोयवाडी येथील चाळीत ते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी लोकटेकण्याचा तास सुरू झाला. मुले गटागटाने खेळू लागली. पिंकी, मिनल आणि राहुल यांनी एक गट केला होता. पप्पू त्यांच्या गटाजवळ येऊन म्हणाला, अरे मला घ्या ना तुमच्या गटात खेळायला. राहुल म्हणाला, काही नको, आमच्या गटात नकोस तू. पिंकी म्हणाली, राज्य आले तर तू घेत नाहीस, चिडका आहेस नुसता त्यावर. आज घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली. तिने बिमलला मोठ्या रस्त्यावर जाऊ नको म्हणून बजावले व ती तिथेच आडवी झाली. बब्बी शेजारी गेली व बिमला एकटे वाटू लागले. तो इकडे तिकडे रेंगला. मग तो सोप्यावर आला. खुर्चीवर. आपल्या गरजा कोण पुरवतात सांगा पाहू. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. 1 नंबर, तुमचे वडील काय? नंबर, तुमचे आजोबा कोणते काम करायचे? 3 नंबर, मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडते? मुलांना वरील चित्रे पहा व प्रश्नांची उत्तरे द्या. 1 नंबर, यांपैकी काही लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील, त्यांची नावे सांगा. 2 नंबर, यांपैकी कोणकोणत्या लोकांशी तुमचा संबंध आला आहे? 3 नंबर, तुमच्या कोणत्या गरजा त्यांच्याकडून पूर्ण होतात? हवा, पाणी, अन्न, निवारा या सर्व. 21वा धडा, समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था. सांगा पाहू. वरील चित्राच्या आधारे सार्वजनिक सोयी व सुविधा यांची यादी तयार करा. या सुविधांचा आपल्याला कोणता फायदा होतो? या सुविधा नसतील तर कोणत्या अडचणी येतील? आपले कुटुंब हे आपले घर असते. घराबाहेरील आपले जीवन सार्वजनिक असते.
धडा अवतीभोवती होणारे बदल सांगा पाहू. दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात, मग रात्री तशा का दिसत नाहीत. दिवसा सूर्याचा प्रकाश मिळतो, त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो. लक्षात ठेवा, माणसाच्या व इतर सजीवांच्या जीवनावर ऋतूचा मोठा परिणाम होतो. प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो आणि आहारात बदल करतो. घरात वलेसे बाळ जन्माला येते, घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काळजी घेते, बाळाला रोज आंघोळ घालते. भूक व कर पळ व हरण धर बदन सरळ बस. सर्वमान एकदाच. दिवस मावळा, दिवस मावळा निसा. मोठी चतुर काम करण्यास नेहमी आतुर, बिया पाहून विचारात घडली करावे काय. बियांचे भले व्हायचे सर्वांचे, उपाय काही सुचेना, झोप काही लागेना. सकाळ होतात चटकन उठली, बिया घेऊन जमिनीवर आली, आनंदाने गाऊ लागली. अरे या मित्रांनो, खड्डा करूया गड्यांनो. कावळा म्हणाला, कशासाठी कशासाठी. मधमाशी माहित आहे का तुम्हाला, बाळ मोठे झाल्यावर मोठे त्याला होऊ शकतात. त्या होऊन यात म्हणून लसी देतात. कोणत्या लसी कधी द्यायचे त्या ठरवलेले आशय. तुरुंग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण, सशस्त्र सैनिकाचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार 3 तरुण क्रांतीवीर इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते. ते निर्भय तरुण रडू लागला. मोहनचे डोळे पुसत आई म्हणाली, अरे राजा, नवीन विषय निघाला म्हणून ही जुनी गोष्ट आठवली. रडायला रे. काय झालं तुला, हे बघ तू माझा. 24वा धडा. मात्र गंभीर भयसूचक वातावरण, सशस्त्र सैनिकाचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले 3 तरुण क्रांतीवीर इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू समोर उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते. ते होते भारत मातेचे थोर सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव. सन 1928 साली लाहोर येथे सायमन कमिशनच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली त्यात ब्रिटिश अधिकारी स्कॉटच्या आदेशावर गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन शिवरायांनी अनेक शत्रूंवर मात करून स्वराज्याची स्थापना केली. युद्ध असो अथवा राज्यकारभार, शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य सर्व क्षेत्रात पाहायला मिळते. या पाठात आपण शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्याविषयी माहिती घेणार आहोत. माहित आहे का तुम्हाला व्यवस्थापन कौशल्य म्हणजे काय? व्यवस्थापन कौशल्य म्हणजे निश्चित ध्येय साध्य करण्यासाठी हाती घेतलेले कार्य शिस्तबद्ध पद्धतीने करणे होय. शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य जसे त्यांनी आयुष्यभर केलेल्या लढायांमध्ये नेहमी दिसून येते तसे त्यांच्या एकूण राज्यकारभारातही ते पाहायला मिळते. त्यांची
त्यांची काही उदाहरणे पुढील प्रमाणे: गडकोटांची उभारणी. गडकोट किल्ल्यांच्या सहाय्याने शिवरायांनी स्वराज्याचे रक्षण केले. संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग या नेमक्या आणि मोजक्या शब्दांत आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथामध्ये दुर्गाचे म्हणजे गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगितले आहे. हा काही कसा समजला. आईचा काही तोडगा आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळावर आडा घालत मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. मोहन पाहताच आई म्हणाली, अरे राजा, एक छोटस काम करशील का रे? Many plants and animals in the sea. Some of them are very small. We cannot see them with your ears. There are fishes, turtles, and many strange and beautiful animals in the sea. The largest of all animals is the blue whale. It lives in the sea. There are many different types of plants in the sea. In some plants there are so many that is like an underwater forest. Listen carefully and read with me. लक्ष देऊन ऐका आणि माझ्या बरोबर वाचा. Let us take a trip to the kingdom of plants. What a grand variety there are thousands and thousands of different types of plants here. This is moss. It is soft. It looks like a bright green carpet. Look at the grass. This too is soft, green and soft. But do you know rice, wheat and jowar are slow types of grass? Then give us. गड आला पण सिंह गेला. मायासाहेबांच्या इच्छा शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोणाना हा त्यांनाच एक किल्ला एक दिवस. जिजामाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोणानासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुन्हा जवळील कोणाना स्वराज्यात असा म्हणून शिवराही तळमळत होते. कोणानावरील मुघलांचा ताबा ही बाबा जिजामाता आणि शिवरायांच्या मनात सलत होती. शिवरायांनी कोणाना घ्यायचा. काय करतात मोहन समजला. आईचं काहीतरी काम आहे. आई कुठल्या वेळी कशी हाक मारते हे मोहनला पक्के ठाऊक होते. कपाळावर आट्या घालत मोहन घरात आला. त्याला खेळायला जायचे होते. मोहनला पाहताच आई म्हणाले, अरे राजा, एक छोटस काम आहे, करशील का रे? मोहनने चेहरा कसा नसा केला. अरे जरा आम्हाला दुकानातून डाळ, तांदूळ आणि साखर दे ना रे पटकन. गाडी आली, गाडी आली, गाडी आली, गाडी आली, चला पारे. गाडी आली, गाडी आली, थांबली, गाडी थांबली, धक्का मारा रे. गाडी आली, चला पडा रे. गाडी थांबली, धक्का मारा रे. गाडी आली, कोकणातून आंबे आणले भरून, आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे. आकाश निळे दिसत होते. दोऱ्याचा वारा तुटत होता. मुलांनी पतंग उडवायचे ठरवले. कैवलने पतंगाचे सामान आणले. अक्षताने पतंग बनवले. सगळे पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले. काका घरी आला, काकी घरी आली, मामा घरी आला, मामी घरी आली. काका घर बघा, मामा घर बघा, काकी इरा आली का? आली, मामी रीमा आली का? जंगलात ठरवली नाच गाण्याची मैफल. हसवा म्हणाले, ही तर हत्तीची अक्कल.
तबल्यावर होती कोल्हाची बाची साथ. वाघोबा म्हणाले, नाही ना बात पेटी मी किती वाजवतो सुंदर. हसत हसत म्हणाले सारिंदर. मुंडू पांडू लांडग्यांना तंबोऱ्यांची हौस. संतूर वाजवू म्हणाले चिकी मिकी माऊस. मुंगीने लांग सर्वत्र गंभीर भयसूचक वातावरण. सशस्त्र सैनिकांचा कडेकोट बंदोबस्त. थोड्याच वेळानंतर फासावर चढवले जाणार असलेले 3 तरुण क्रांतीवीर इन्क्लाब जिंदाबादच्या घोषणा देत निघाले होते. सकाळपासून बाहेर मोठा जमाव जमला होता. साक्षात मृत्यू उभा असताना क्रांतीचा जय जयकार करणारे कोण होते? तो बिडापाशी आला. पळून त्याला खूप भूक लागली होती. घाई न तो बिडात शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आता आत शिरता येईना. तो अडकला. मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो. हा तर होता उंदीर. तो पिसारा त्याचा नववाता होतो. मी सुद्धा मोहन त्याची आईची तळतात. मोहन सोबत आईच्या ताईतल ताम आहे. आई तुटल्या विलियान मारते हे मोहनला पत्ते धावत होते. तर पायावर आटे घालून मोहन दलात आला. त्याला तेलायला जायचे होते. मोहनला पाहता आई म्हणालेले, लाजा येतो त्याचे ताम चित्ताले. मोहनने चेहरा तुझा मुका तेरा. अरे जरा मला दुकानातून डाळ तांदूळ आणि तातला नाही तर आणून दे ना ले. पत्तन मोहनने आई तरुण पैशावर पिशवी घेतली आणि दुकानात निघाला. दुकानात तरुण तातल डाळ आणि तांदूळ घेतले. दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने परत दिलेले पैशाच्या ना चिचा तोंबाले. 22वा धडा. महाराजांचा दरबार. महाराज प्रवेश करतात. सेवक म्हणाला, संशय भारतात श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जय जयकार. असे सर्वजण जय जयकार करतात. असते कदम महाराज असते कदम. महाराज म्हणाले, सिंहासनावर बसून बसा मंडळी बसा. प्रधानास काय प्रधानजी कशी काय आहे राजाची हलावा. प्रधानजी हात जोडून म्हणाले, आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करीत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत. महाराज म्हणाले, छान उत्कृष्ट. बरं चोरी मारी वगैरे. धडा 23वा. 1896चा पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षी ही उन्हाची तलखली वाढू लागली होती. आभाळात कोरडे ढग जमायचे निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यांतील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळा लावून बसला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले, इतका चांगला राजा मिळाला आणि आता आसमानी संकट आलं. काय रे बाबा. आभाळाची कुर्राट पडली र मानवर. सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं. गेला. नंतरच्या वर्षी उन्हाळ्याची तखली वाढू लागली होती. आभाळात कोरडं ढग जमायचे निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला पुण्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पाना फुलांनी भरलेले घनदाट जंगल. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षाचा इतिहास आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होळी व्हेरी गुड. 1800 पावसाळा कोरडे केले. नंतर वर्षाही उन्हाळ्याची तपतेली वाढू लागली होती. आभाळात कोरडे ढग जमायचे निघून यायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटक. कोल्हापुरात सुपीक मातीचा
पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळ लावून बसला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे लोक बोलायला लागले. कृष्णकाठी वसलेले राजपूर हे एक गाव. साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो. ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते. कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत. एका मागून एक ऊसाची गाड्या कारखान्याकडे जातात. एके दिवशी बैले पावसाळा कोरडाचा गेला. नंतर उन्हाची तलखली वाढू लागली होती. आभाळात कोरडा ढग जमायचे, निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटल. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंगी, नाही तर कटून चावणाऱ्या लाल मुंग्या. भारतात मुंग्यांची सुमारे 1000 जाती आढळतात. कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी, कष्टाळू, शिस्तप्रिय व हुशार. या वर्षी खूप पाऊस पडतो तर कधी अगदीच कमी. जेव्हा कमी पाऊस पडतो तेव्हा कोरडा दुष्काळ पडतो. पाण्यासाठी वणवण करावी लागते. शेतीसाठी तर राहूच द्या, पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळेनासे होते. अन्नधान्य, जनावरांचा चारा, वीज अशा अनेक समस्या निर्माण होतात. कितीतरी पैलू असतात. माणूस कधी रागावतो तर कधी कोणाला उदारपणे क्षमा करतो. त्याला कधी कोणाबद्दल मत्सर वाटतो तर कधी कोणाबद्दल प्रेम वाटतो. कधी तो फक्त स्वार्थीपणे वागतो तर प्रसंगी इतरांसाठी त्याग करायला, इतरांना मदत करायलाही पुरेसे होतो. राग, आनंद, मत्सर, नैराश्य, भीती या सगळ्या आपल्या भावना आहेत. भावनांचा आभाळात कोरडे ढग जमायचे, निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला. आणि 10वा ऐतिहासिक काळ. 10.1 संस्कृती म्हणजे काय? 10.2 नद्यांच्या खोऱ्यामधील नागरी संस्कृती. 10.3 विविध संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन, हडप्पा. 10.4 खेळ आणि मनोरंजन. आपण दुसऱ्या पाठात पाहिले आहे की ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी ग्रंथ, हस्तलिखिते इत्यादी मधून लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात. सर्व प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये आपले भावनिक जग करून पहा. खालील बाबींतील तुमची निरीक्षणे नोंदवा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचे वागणे. वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तीची चित्रे. वर्तमानपत्रातील क्रिकेटच्या सामन्यांविषयी बातम्या. वर्गातील मैत्रिणींबद्दल येणारा राग. सरकशीत सुंदर. नंतरच्या वर्षाची तकली वाढू लागली होती. आभाळाकडे डोळे जमायचे, निघून जायचे. प्रजेला डोळ्यातील पाणी सुद्धा
आठवलं हो कोल्हापूरच्या सुपीत मातीचा भेग पडू लागला. शेतकरी आभाळाकडे डोळं लावून बसला. छत्रपती राजे शाहू महाराजांच्या विषयी लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला आणि आता मुसीबतनी संकट आलं, काय कर बाबा. आभाळाची उतरण पडली. 8वा धडा स्त्री पशुपालनाची आणि शेतीची सुरुवात. पशुपालन. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकार उपयोगी असतात. एखादी प्राणी जात माळसुण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. रानटी, जनावरांचे पकडून ताब्यात घेणे. त्या जनावरांना माणसा करून पहा. खालील बाबतीतील तुमची निरीक्षणे नोंदवा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचे तुमचे वागणे. वर्तमानपत्रातील नैसर्गिक आपत्तीचे चित्रे. वर्तमानपत्रातील सुरुवात. पशुपालन आणि शेतीची सुरुवात. घास, कौशल्य आणि विविध व्यवसाय. परस्पर सहकार्य आधारलेले जीवन. घरांची रचना. गाव, नातेसंबंध, कुटुंब. पशुपालन आणि शेतीची सुरुवात. पशुपालन. कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात. एखादी प्राणी जात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षी ही उन्हाळ्याची तखल्ली वाढू लागली होती. आभाळात कोरडं ढग जमायचे, निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यांतील पाणी सुद्धा वाटलं. दुसरा पावसाळा कोरडा गेला. नंतरच्या वर्षी उन्हाळ्याची ढग लागली होती. आभाळात कोरडं ढग जमायचे, निघून जायचे. ही गर्दी आणि किती ह्या गाड्या. बाबा तू आज पाहतोस होय, ही गर्दी रोजच अशी गर्दी असते इथे. केशव, एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं? ह्या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल बाबा? आणि वाहनातून आणि त्यातल्या सर्वांना आवडणारी आम्ही सर्वजण तिला आवडाने सोनू म्हणतात. सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत. सोनूला लगोट्या खेळायला आवडते.